हा भूखंड जो आपण पाहताय हा भूखंड ज्या प्रकल्पग्रस्तांनी जमिनी सिडकोला दिल्या त्यांच्यासाठी जे पात्रताधारक आहे त्यांच्यासाठी 12.5 स्कीममध्ये त्यांच्या वाटपासाठी हा ठेवलेला भूखंड आहे. बांधकामधारकाला वेळोवेळी नोटिसा बजावण्यात आल्या होत्या, त्यांना स्टॉप बांधकाम म्हणून सांगण्यात आलं होतं, परंतु त्यांनी त्याच्याकडं कुठलंही लक्ष दिलं नाही. त्यामुळं ऑनरेबल सुप्रीम कोर्टच्या गाईडलाईन्सप्रमाणे त्याला सर्व प्रक्रिया नोटीसची पूर्ण करण्यात आली, सुनावणी देण्यात आली. परंतु तरीही बांधकाम सुरू होतं. ग्राउंड+3 आणि वरती बांधकाम सुरू होतं आणि अत्यंत धोकादायक परिस्थितीमध्ये आहे. कुठलंही मार्जिन नाही, कुठल्याही प्रकारच्या परवानग्या नसल्यामुळे हे बांधकाम आज निष्कासित करण्यात आलेलं आहे. याच्या व्यतिरिक्त अजूनही या ठिकाणी दुसरं एक ग्राउंड+4 की जी फक्त 2च कॉलमवर उभी असलेली बिल्डिंग आहे की जी कधीही पडू शकते, त्याची निष्कासनाची कारवाई सिडकोमार्फत करण्यात येईल. प्रकल्पग्रस्तांना त्यांचे भूखंड मिळावेत यासाठी जे रिकामे प्लॉट्स आहेत त्याच्यावर अशा वाढत्या अतिक्रमणाचा धोका कमी करण्याच्या दृष्टीनं मोठ्या प्रमाणामध्ये कारवाया सिडकोकडनं करण्यात येत आहेत. भविष्यामध्ये ही कारवाई अशाच प्रकारे सुरू राहील. याच्यामध्ये जे वारंवार सांगूनही पुन्हा पुन्हा बांधकाम करत आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया करण्यात येईल. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील.